नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 12वी प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद यामध्ये विषय आपण चर्चा करायचा आहे। तर पहिल्यांदा युरोपीय वसाहतवादांमध्ये भारतामध्ये जेव्हा युरोपियनांनी आपल्या वसाहती स्थापन करण्यात आले होते, त्यामध्ये पहिल्यांदा पोर्तुगीज होते, नंतर ब्रिटिश होते, डच आणि फ्रान्स लोक आलेले आपल्याला माहीत आहे। तर प्रथमतः पोर्तुगीजांनी भारतात आपल्या वसाहती स्थापन केल्या। जेव्हा प्राचीन भारतामध्ये जो कॉन्स्टँटिनोपलच्या मार्गे किंवा अरबांच्या देशावरील जात असलेल्या सोनेरी मार्ग म्हणतो त्या मार्गाने व्यापार चालत होता, तो मार्ग जेव्हा बंद पडला तेव्हा युरोपीय लोकांना सागरी मार्गाने भारताचा शोध लावणं गरजेचं पडलं। त्यामुळे तेथील अनेक राजांनी अनेक दर्यावर्दींना प्रोत्साहन दिले की त्यांना भारताचा शोध लावण्यासाठी, त्यामध्ये कोलंबसही होते, भारताचा शोध लावण्यासाठी निघालेले होते, पण ते कुठं पोहोचले? अमेरिका खंडाला पोहोचले। तर वास्को द गामा हा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून प्रथमतः बार्तोलोम्यू डायस हा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घातलेला होता। प्रथम तो काय म्हणाला? त्याला केप ऑफ द स्टॉर्म्स म्हणाला, त्यालाच काय म्हटलं जातं? वादळाचे भूशिर असं म्हटलं जातं। नंतर काय म्हणाला? हा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालूनच त्यांना भारताकडे जाता येतं, त्यामुळे त्याला केप ऑफ द गुड होप म्हणाला, त्यालाच आसेचं भूशिर असं म्हटलं जातं। मग बार्तोलोम्यू डायसच्या नंतर वास्को द गामाने याने काय केलं? 1458 मध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून कालिकत म्हणजे कोझिकोड बंदराकडे तो निघालेला आहे आणि तो प्रथमतः भारताचा शोध लावला। त्याचा स्वागत आपल्या भारतातील झामोरीन राजाने केलं आणि खूप काही त्यांच्या वनस्पती वगैरे तो इथं आणलेल्या वस्तू वगैरे इथं विकला आणि इथील खूप काही वस्तू तो खरेदी करून नेला आणि नंतर तो पोर्तुगीजा म्हणजे गोवा येथे तो आपलं राज्य त्यांनी स्थापन केलेलं दिसतं। पहिला गव्हर्नर जनरल सुद्धा वास्को द गामा हाच होता। त्याच विषयी आपल्याला पुस्तकामध्ये सविस्तरपणे पाहायचं आहे। पहिल्यांदा आपल्याला पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच ह्या 4 युरोपीय देशांनी भारतावर आपलं राज्य स्थापन केलेलं होतं किंवा वसाहती स्थापन केलेल्या होत्या। तर मागील पाठात युरोपीय वसाहतवाद आणि त्याचा जगाच्या इतिहासावर झालेला परिणाम याचा थोडक्यात आपल्याला आढावा घ्यायचा आहे। जागतिक आढावा घेतल्यानंतर युरोपीय वसाहतवादाचा भारतातील विस्तार आणि भारतावरील परिणाम या पाठामध्ये आपण त्याची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। पहिल्यांदा पोर्तुगीजविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे। पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा इसवी सन 1498 मध्ये कालिकत कोझिकोड येथे तो पोहोचलेला होता। पोर्तुगीजांनी अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली आणि दक्षिण हिंदुस्थानातील राजांमध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणाचा त्यांनी फायदा घेतला आणि पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या। म्हणजे पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या। कारण काय? तर दक्षिण हिंदुस्थानमध्ये जे काही छोटे छोटे वसाहती होते त्यांच्यामध्ये एकही नव्हतं, भांडण होतं, त्याचा फायदा त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि किल्ल्याच्या आधारे बाह्य हल्ल्यांपासून आपल्या वसाहतीचे संरक्षण करायचे आणि समुद्री मार्गे किल्ल्यांना रसद पुरवायची ही पोर्तुगीजांची काय होती? एक प्रकारे युद्धनीती होती। त्यांचे आरमार हे प्रबळ होते, किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलूक ते कसं करायचे? उद्ध्वस्त करत असत। या आरमाराचा सामना करणे स्थानिक भारतीय सत्ताधीशांना शक्य झालं नाही। पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी आपले वर्चस्व स्थापल्यावर भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायची असतील तर त्यांना पोर्तुगीजांची परवाने म्हणजेच काय? करताज घेणे आवश्यक होतं। करताजचा अर्थ काय होतो? करताजच्या दस्तऐवजांमध्ये सामान्यतः काय लिहिलेलं असतं? जहाजांचं नाव असतो, तांडेलाचं नाव असतो, कोठून कोठे ते जहाज जाणार, त्यात स्वसंरक्षणात असलेली शस्त्रास्त्रे इत्यादीचा तपशील त्यामध्ये असायचा। म्हणजे संपूर्ण सागरी आरमारावर पोर्तुगीजांनी इतकं वर्चस्व निर्माण केले होते की भारताला सुद्धा कुठेतरी बाहेर आपल्या वस्तूचं सागरी मार्गाने नेआण करायचं आहे तर त्यांच्याकडून परवाना किंवा करताज घ्यावा लागत असे। मग परवान्याशिवाय जर प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करत असत किंवा ते बुडवत असत। पोर्तुगीजांची आरमारी सामर्थ्य एवढे होते की मुघल, आदिलशाही, कुतुबशाही सत्तानं सुद्धा करताज घेणे गरजेचं होतं। म्हणजे त्यावेळेला पोर्तुगीजांचं आरमारी सामर्थ्य इतकं प्रबळ होतं की मुघल म्हणा, कुतुबशाही म्हणा, आदिलशाही या भारतातील मोठमोठे बलाढ्य सत्ताधीशांनाही, मुघल तर संपूर्ण भारतातील उत्तर भारतातील बलाढ्य सत्ताधीश होते, त्यांना पण आरमार घेणं आवश्यक होतं, गरजेचं होतं। मग इसवी सन 1608 पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव म्हणा, दमण म्हणा, चौल, गोवा, साष्टी, बार्देशह, होन्नावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर,
कोडुंगल्लू, कोची आणि कोलम येथे पोर्तुगीजांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या किंवा उभारलेल्या होत्या. तसेच पूर्व किनारी पट्टीवर सुद्धा त्यांच्या काही वसाहती होत्या. त्यामध्ये नागपट्टिनम, मयिलापूर, सावथोम आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आपल्या वसाहती उभारलेल्या होत्या. मग पोर्तुगीजांची या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी काय होती? गोवा येथे होती. अशा प्रकारे केप ऑफ गुड होप पासून पूर्वेस चीनमधील मक्काओपर्यंत पोर्तुगीजांच्या जो काही वसाहती होत्या त्या सर्वांचा समावेश एकत्रितपणे भारतीय समाजात एस्तो द इंडिया असं होत असेल. केप ऑफ गुड होप पासून म्हणजे आफ्रिकेच्या दक्षिण टोकापासून पूर्वेस चीनमधील मक्काओपर्यंत पोर्तुगीजांच्या ज्या काही वसाहती होत्या त्यांची गणना कशामध्ये केली जात असत? समावेश भारतीय साम्राज्यात एस्तो द इंडिया असं होत असून त्यावर पोर्तुगालच्या राजांनी नेमलेल्या मुख्य अधिकाऱ्यांमध्ये विजरई ई कपिताव जेराल म्हणजे राजप्रतिनिधी व सेनापती असत. अशा प्रकारे ही नेमणूक 3 वर्षासाठी असायची. मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी राज्य सल्लागार मंडळ असे. या मंडळात गोव्याचा आर्शबिशपू म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? मुख्य धर्मगुरू, सॅन्सेलर, न्यायाधीश, वेदोर, द फर्जेंट मालमत्तेवरील अधिकारी आणि गोव्याचा कपिताव कॅप्टन यांच्याबरोबरने काही वंश परंपरागत उमराव या मंडळात असत. विजरई हा या मंडळाचा काय असे? अध्यक्षस्थानी असे. अशा प्रकारे 17व्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी 5 जहाजे भारतात येत होती. या जहाजांवर तोफा असत. पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथे जहाजे बांधत. त्यासाठी लागणारे सागाचे उत्तम व टिकाऊ लाकूड येथे उपलब्ध होते. पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पाठवले जात. 17व्या शतकात हिंदी महासागरात झालेल्या नाविक लढायांमध्ये डच व इंग्रजांनी पोर्तुगीजांचा काय केलेला आहे? पराभव केला आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता इतर भारतीय सत्तांकडे स्वतःचं आरमार नव्हतं. त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणे भारतीयांना त्या काळी खूप अवघड गेलेलं आहे. मग पोर्तुगीजांनी त्यांच्या सत्तेखालील प्रदेशात ख्रिस्ती धर्माखेरीज इतर धर्मांची प्रार्थनास्थळे बांधण्यास व दुरुस्त करण्यास बंदी घातली. त्यांनी अन्य धर्मीयांना त्यांच्या पद्धतीने धार्मिक उत्सव साजरे करण्यास व लग्न समारंभे साजरे करण्यास बंदी घातली. स्थानिक भाषांचीही पोर्तुगीजांनी गळचेपी केली होती. धर्मांतर करणाऱ्यांना पोर्तुगीजांनी नोकरी देण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत गोव्याला मुक्त बंदराचे स्वरूप दिलं. त्यामुळे आशियातील देशोदेशीचे व्यापारी गोव्यात येत असत. त्यामुळे काय केले पोर्तुगीजांनी? काय केले? आपलं जसजसं सत्ता वाढत गेला, आरमारी पॉवर त्यांचं वाढत गेलं, त्याप्रमाणे जसं त्यावेळेला दक्षिण भारतामध्ये फक्त शिवाजी महाराजांच्या स्वराज्य व्यतिरिक्त इतर काही सत्ताधीश होते त्यांच्याकडे ते पोर्तुगीजांपुढे सामर्थ्य दाखवणं इतकं आरमार नव्हतं. दुसरं म्हणजे पोर्तुगीजांनी काय केले? फक्त ख्रिश्चन धर्मियांचीच प्रार्थनास्थळे सोडून बाकीच्यांना त्यांची प्रार्थनास्थळे, मंदिरं उभारण्यास त्यांनी बंदी घातलेली होती. किंवा धर्मांतर करणाऱ्यांना त्यांनी काय केले? जास्तीत जास्त करून नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. आणि सुरुवातीच्या कारकिर्दीत गोव्याला मुक्त बंदराचं त्यांनी स्वरूप दिल्यामुळे काय झालं? आशियातील देशोदेशीचे व्यापारी मोठ्या प्रमाणात गोव्याला येऊ लागले. अशा प्रकारे इथे पोर्तुगीज या मुद्द्याबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती पाहता आलेला आहे. म्हणजे पोर्तुगीजांनी कसे भारतात आले, म्हणजे त्यांनी कशा प्रकारे गोवा येथे आपले वर्चस्व निर्माण केलं, किंवा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर त्यांचे किती बंदरे होते, किंवा पूर्व किनारपट्टीवर त्याची बंदरे कसे होते, त्यांचे आरमारी सामर्थ्य कसं होतं, किंवा धर्मांतराच्या नावाने त्यांनी काय काय आपल्यावर वर्चस्व केले आणि भारताचं कसं भारताला ते कशा प्रकारे लुबाडत होते याविषयी आपल्याला इथे माहिती घेता येतं. पुढचा मुद्दा आहे ब्रिटिशांनी सुद्धा ब्रिटिशातील अध्यक्ष म्हणा त्यांनी काय केले? ब्रिटिशांना पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी केली? 31 डिसेंबर 1600 मध्ये त्यांनी केलेले आहे. त्यावेळेची त्यांचे अध्यक्ष कोण होते? राणी एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा परवाना दिलेला होता. बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी झाली होती. इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा परवाना दिला. म्हणजे जहाजे पूर्वेकडील देशात पाठवणे, तेथे माल विकून जो पैसा मिळेल त्यातून आणि पाठवलेल्या रोख रकमेतून प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ खरेदी करणे. एक मिनिट. बघा, जहाजे पूर्वेकडील देशात पाठवणं म्हणा, तेथे माल
विकून जो पैसा मिळेल त्यातून आणि पाठवलेल्या रोख रकमेतून प्रामुख्याने काय करायचे, त्यांनी मसाल्याचे पदार्थ वगैरे खरेदी करणं, ते इंग्लंडमध्ये विकणं आणि नफा मिळवणे हे कंपनीच्या व्यापाराचं काय होतं, सुरुवातीचे स्वरूप होते. म्हणजे भारतात विशेषतः दक्षिणेकडे केरळमध्ये मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ विकले जायचं, त्यामुळे त्यांच्याकडील माल इकडं आणून विकायचा आणि येथील असलेले माल मोठ्या प्रमाणात नेऊन तिथं परत मायदेशी विकायचं, त्यातून मोठ्या प्रमाणात फायदा मिळवणं हे सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीचं महत्त्वपूर्ण मार्ग होता. आणि या काळातील जहाजे ही सिडानवर चालणारी असल्यामुळं त्यांना वर्षाच्या ठराविक काळात निघणे आणि ठराविक वेळीच परतणे हे अपरिहार्य होतं. त्यामुळे माल खरेदी करणे आणि विकणे जिकरीचे होऊ लागले. भाव कमी असताना खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपी जागा मिळवणे आवश्यक होतं. म्हणजे पावसाळ्यात वगैरे त्यांना दर वेळेला येत नसल्यामुळं ठराविक वेळीच त्यांना येत होतं. मग जास्तीत जास्त माल खरेदी करावं लागलं. मग त्याचा भाव कमी असताना त्याचा साठा करून ठेवणं त्यांना अवघड जात होतं. त्यामुळे त्यांनी काय केले, इंग्लंडहून डिसेंबर ते एप्रिलमध्ये निघायचे आणि भारतातील व्यापार आटोपून पुढील वर्षी जानेवारीत परत जायचे, असा कमाल 13 आणि किमान 9 महिन्याचा क्रम त्यांचा ठरलेला असायचा. अशा प्रकारे त्यांनी काय केले, लवकरात लवकर डिसेंबर ते एप्रिलमध्ये निघायचं आणि भारतातील त्यांचा व्यापार आटोपायचा आणि पुढील वर्षी जानेवारीमध्ये परत यायचा, असा त्यांचा 13 ते 9 कमाल 13 आणि किमान 9 महिन्याचा क्रम ठरलेला असायचा. यामुळे कंपनीने भारतात वखारी म्हणजे मालाची खरेदी विक्री करण्याचे आणि साठवणुकीचे केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मग त्यांनी काय केले, कंपनीनं इथं राहिल्यावर मालाचं जास्तीत जास्त खरेदी विक्री करायचं, त्याचं साठवणूक करायचं, त्यासाठी एक केंद्र हवं किंवा वखार हवं याचा तो विचार करू लागले आणि स्थापन करण्याचा निर्णय घेतला. असा वखारीलाच काय म्हटलं जातं, फॅक्टरी आणि नोकरांना फॅक्टर्स असे म्हणत असत. अशा प्रकारे 1623 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना नागरी व लष्करी कायद्यानुसार कंपनीतील नोकर वर्गाला शिक्षा करण्याचा अधिकार दिला गेला. कंपनीला पूर्वेकडील देशांमध्ये व्यापार करण्याचा एकाधिकार मिळाला. इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याने कंपनीला एकाधिकाराची नवी सनद देऊन पूर्वेकडील देशात किल्ले बांधले, सैन्य बाळगणे आणि इतर धर्मियांशी युद्ध वा तह करण्याचा अधिकार सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. अशा प्रकारे 17व्या शतकाच्या उत्तरार्धात कंपनीचा कारभार सुरत आणि मद्रास चेन्नई येथून चालत असे. मद्रासचा कार्यकक्षेत भारताचा पूर्व किनारा म्हणा, ओडिसा, बंगाल आणि पूर्वेकडील इतर देश ते होते. अशा प्रकारे सुरतेच्या कार्यकक्षेत महाराष्ट्रातील राजापूर, तांबड्या समुद्रातील मोखा, पर्शियन आखातातील बसरा येथील वखारी होत्या. सुरतेच्या वखारीत एक हिशेबनीस आहे, एक कोठार प्रमुख, एक खजिनदार आणि काही वखारदार कारकून असत. त्यांच्या जोडीला धर्मगुरू, सर्जन आणि मदतनीस, स्वयंपाकी, प्रेसिडेंटचा नोकर, एक तुतारीवाला असे लोक असत. प्रत्यक्ष वखारीत काम करणाऱ्या इंग्रजांमध्ये शिकाऊ उमेदवार होते, त्यालाच काय म्हटलं जातं, ॲप्रेंटिस म्हटलं जातं. कारकून आणि फॅक्टर्स असे हुद्दे त्यामध्ये होते. मग शिकाऊ उमेदवार ते प्रेसिडेंट सगळे वखारीचे आवारात राहत असत. तेथे भोजनाची सोय होती. कंपनीने मनाई केलेल्या वस्तू वगळून कापड, नीळ, मसाल्याचे पदार्थ म्हणा, लोकर, सिसे, प्रवाळ, हस्तिदंत इत्यादी वस्तूंचा त्यामध्ये समावेश असून अन्य वस्तूंचा खाजगी व्यापार करण्यास त्यांना परवानगी होती. मग कंपनीने संरक्षणासाठी किल्ले बांधण्याचं धोरण सुरू केले. त्यांनी आर्मगाव म्हणजेच मद्रासच्या उत्तरेस सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या किल्ला तर मद्रास त्यालाच काय म्हटलं जातं, चेन्नई येथे वखार किंवा किल्ला बांधला. या किल्ल्यालाच काय म्हटलं जातं, फोर्ट सेंट जॉर्ज असं नाव देण्यात आलं. आणि तेथे टांगसाळ सुरू करून त्यात सोने, चांदी, मिश्र धातू आणि तांब्याची नाणी पाडण्यास इंग्रजांनी सुरुवात केलेली होती. आणि इसवी सन 1661 मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस यांची पोर्तुगीज राजकन्या ब्रॅगेन्झा हिच्याशी लग्न ठरलं. पोर्तुगालच्या राजांनी त्याला मुंबई हे बेट आंदण म्हणून दिलं. काय झालं बघा, इसवी सन 1661 मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस हिच्याशी पोर्तुगीजांची राजकन्याचं नाव काय होतं, ब्रॅगेन्झा हिच्याशी इंग्लंडचा राजा दुसरा चार्लसचं लग्न ठरलं. त्यामुळे पोर्तुगीजच्या राजांनं आपलं मुंबई हे बेट आंदण म्हणून कोणाला दिले होतं, इंग्लंडला दिले होते. मग चार्लसने अब्राहम शिकमन याला 500 सैनिक देऊन मुंबईचा गव्हर्नर नेमले. अशा प्रकारे 1665 मध्ये मुंबई हे सर्वार्थाने कोणाच्या ताब्यात गेले होते, इंग्रजांच्या ताब्यात गेले. मुंबईमध्ये मुंबई म्हणा, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव, माझगाव या 7 बेटांचा यामध्ये समावेश होता. मग मुंबईच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायचा त्या मानाने उत्पन्न कमी असल्यामुळं चार्लसने मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्यानं दिला.
मग मुंबईवर जेवढं काही खर्च व्हायचा त्या मनाने त्याच्यावर उत्पन्न कमी असल्याने चार्लस काय केला, मुंबई हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्यानं दिला. कंपनीने इसवी सन 1669 मध्ये सुरतेचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ऑक्सिडेन यास मुंबई बेटाचा गव्हर्नर व कमांडर इन चीफ नेमले. मुंबईत इंग्रजांनी टांकशाळा सुरू करून चांदी म्हणा, तांबे म्हणा आणि जस्त या धातूची नाणी पाडण्यास सुरुवात केली. कंपनीने मुंबई बेटावर व्यापारी आणि कारागिरांना येऊन राहण्यास उत्तेजन दिले. मुंबईच्या रक्षणार्थ कंपनीने 5-6 लहान जहाजे म्हणा आणि सुमारे 300च्या आसपास सैनिक अशा प्रकारे यामध्ये समावेश होता. म्हणजे मुंबईच्या रक्षणात कंपनीकडे 5-6 लहान जहाजे होते आणि सुमारे 300च्या आसपास सैनिक होते. या सैन्याकडे बंदूक आणि तलवारी सुद्धा असत. अशा प्रकारे दुसरं महत्त्वपूर्ण इंग्रजांची वसाहत हे भारतावर आपल्याला वर्चस्व केलेली होती. म्हणजे इंग्रजांनी सुद्धा भारतावर वर्चस्व निर्माण केले होते. त्यांनी वखार म्हणजे काय नेमकं इथं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केले, त्याविषयी थोडं आपण माहिती पाहू. इंग्रज वखारीसाठी मोठ्या जागा घेत असत. म्हणजे मालाचे कोठार म्हणा, निवासस्थान, कार्यालय यासाठी ही जागा असे. म्हणजे वखारीवर इंग्रजांचा झेंडा पांढऱ्या पार्श्वभूमीवर त्याला म्हणजे तांबडा क्रॉस असे. वखारातील जेवणात पाव असत, मांस असत, भात, डाळ आणि तांदूळची काय असत, खिचडी असत, लोणचे यांचा समावेश असेल. मनोरंजन आणि नोकरांच्या श्रमपरिहारासाठी कंपनीने सुरत, कारवार, मच्छलीपट्टणम, पेत्तापोली, चेन्नई आणि मुंबई येथे अनेक बागा सुद्धा उभारलेल्या होत्या. अशा प्रकारे वखारीबद्दल आपल्याला माहिती घेता येतं. दुसरं म्हणजे मच्छलीपट्टणम येथे डचांची पहिली वसाहत स्थापन झालेली होती, त्याविषयी आपण पाहणार आहोत. तर पुढचे युरोपीय देश आहे डच. इसवी सन 1602 मध्ये अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केलेली आहे. त्या डच देशाविषयी आणि त्यांनी भारतावर कसं आपल्या वसाहती स्थापन केल्या याविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे. बघा, डच इसवी सन 1602 मध्ये अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा एकाधिकार डच सरकारने दिला. मग त्या अंतर्गत कंपनीला नोकर ठेवणे, वखारी स्थापने, किल्ले बांधणे म्हणा, नाणी पाडणे, पौर्वात्य देशाशी युद्ध वा तह करणे असे अधिकार ह्या डच ईस्ट इंडिया कंपनीला मिळालं. कंपनीने त्यासाठी गव्हर्नर जनरल हा अधिकारी नेमलेला होता. मग 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत कंपनीने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते जपानपर्यंत आपल्या वसाहती आणि वखारी उभारल्या. त्यामध्ये सध्याचे मोझांबिक म्हणा, दक्षिण आफ्रिका म्हणा, येमेन, इराण, इराक, पाकिस्तान, भारत, बांगलादेश म्हणा, म्यानमार, सयाम, व्हिएतनाम, लाओस, कंपोजिया, तैवान, चीन, जपान, इंडोनेशिया आणि मलेशिया ह्या सर्व देशांचा त्यामध्ये समावेश होता. डचांनी वखारीच्या इमारती बांधून त्याला तटबंदी करून संरक्षणार्थ तोफा ठेवायला सुरुवात केली. डचांच्या नोकर वर्गात स्थानिक लोकांचाही समावेश होता. अशा प्रकारे डचांनी भारतात मच्छलीपट्टणम, पेत्तापुली, पुलिकत, तिरुपापुलियार, पूर्त, नेहू, कारिकल, चिंचुरा, ठट्टा, आग्रा, अहमदाबाद, बडोच, खंबायत, सुरत, नागपट्टण येथे आपल्या वखारी स्थापन केलेले आहेत. मग विजयनगरच्या शासकीय परवानगीने त्यांनी पुलिकत आणि नागपट्टणम येथे किल्ले बांधले. पुढे डचांनी पोर्तुगीजांचा पराभव करून तेथे कोच्ची, कोडंगल्लूर, कन्नूर आणि कोल्लम येथील किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतलेले होते. मग कोच्चीच्या राजाशी तह करून डचांनी काळ्या मेणीची निर्यात करण्याचा एकाधिकार मिळवला. आणि 17व्या शतकाच्या सुरुवातीला डचांचे आरमार हे कसं होते, प्रबळ होते. सागरावर त्यांचं पूर्ण वर्चस्व होतं. मग कोणत्याही बिकट प्रसंगी भारताच्या किनाऱ्यावर 20 जहाजांचे आरमार म्हणा आणि 3 ते 4 हजार सैनिक उतरवण्याची क्षमता 3 ते 4 हजार सैनिक उतरवण्याची क्षमता कोणाची होती, डचांची होती. आणि मुघल आदिलशाही व कुतुबशाही जहाजांना डचांकडून परवानगी घ्यावा लागेल. परवाना न घेता प्रवास केल्यास जहाजे हे काय होतं, जप्त केले जाईल. पुढची वसाहत आहे फ्रेंच वसाहत. फ्रेंच या देशानं, युरोपीय देशांनी भारतावर आपल्या वसाहत स्थापन करण्यासाठी इसवी सन 1664 मध्ये फ्रान्सचा अर्थमंत्री
कोल्वेर यांच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापण्यात आलेली आहे. मग फ्रान्सचा राजा त्यावेळेचा 14 वालू याने कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा आणि सैन्य व आरमार बाळगण्याचा आणि कर माफीचा अधिकार ह्या कंपनीला दिलेला होता. पौर्वात्य राजाशी तह व युद्ध करण्याचा अधिकारही कंपनीला मिळाला. मग कंपनीने इसवी सन 1666 मध्ये मुघल बादशाह औरंगजेब यांच्या दरबारात एक शिष्टमंडळ पाठवून सुरत येथे वखार टाकण्याची परवानगी बादशाह औरंगजेब यांच्याकडून मिळवली आणि फ्रेंचांनी 1668 मध्ये पहिली वकार कुठे टाकलेली होती? सुरत येथे स्थापन केलेली होती. हे तुम्हाला रिकाम्या जागाला वगैरे पडण्याची शक्यता आहे. फ्रेंचांनी 1668 मध्ये पहिली वकार सुरत येथे स्थापन केली होती. त्यानंतर पॉंडिचेरी, त्यालाच काय म्हटलं जातं? पुद्दुचेरी असं म्हटलं जातं. चंद्रनगर, माहे, कारिकल, राजापूर, बालासोर, कासिम बाजार, मच्छलीपट्टणम येथे आपल्या वखारी त्यांनी स्थापनल्या होत्या. मग या काळात फ्रेंचाचा कुतुबशाही म्हणा डच यांच्याशी संघर्ष चालू होता. पॉंडिचेरी हे काय होतं? फ्रेंचाचं मुख्य ठाणे होते. मग या प्रदेशावर कर्नाटकच्या नवाबाची सुद्धा सत्ता होती. हे नवाबपद मिळवण्यासाठी नवाबाच्या घराण्यात सत्ता स्पर्धा चालू होतं. ब्रिटिश आणि फ्रेंच दोघांनीही यामध्ये हस्तक्षेप सुरू केला. यातून 1744 ते 1763 या काळात इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्धे झालेली आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो? कर्नाटक युद्धे असं म्हणतो. म्हणजे कर्नाटक युद्धे म्हणजे काय? ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये नवाबपद मिळवण्याच्या घराण्यात सत्ता स्पर्धा सुरू झालेलं होतं आणि त्यामध्ये हे जे काही हस्तक्षेप होता यातूनच 1744 ते 1763 मध्ये दोघांनीही हस्तक्षेप केले. जे ब्रिटिश आणि फ्रेंच आणि इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये त्यांच्या कारणानिमित्त जे 3 युद्ध लढले त्यालाच आपण काय म्हणतो? कर्नाटक युद्धे म्हणतो. तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी काय केलेले आहे? फ्रेंचांचा पराभव केला. सत्ता स्पर्धेत फ्रेंच हे नामोहरम झाले. हरल्यामुळे भारतात इंग्रजांना प्रबळ युरोपीय स्पर्धक पुरला नाही. म्हणजे सगळ्यात प्रमुख पोर्तुगीज हे काय गोव्यापुरतच मर्यादित होते. डचही काही प्रांतांपुरतच मर्यादित होते. मग इंग्रजांना सरासरीचा असं कोणीतरी तोडीचा स्पर्धक असेल तर तो फ्रेंच होता. 3 कर्नाटक युद्धे झाले. त्यामध्ये फ्रेंच अपयशी आल्यामुळे इंग्रज पुढील काळात संपूर्ण भारतावर वर्चस्व मिळवतात आणि फ्रेंच काही भागापुरता सीमित राहतात. आणि सत्ते स्पर्धेत फ्रेंच नामोहरम झाल्यामुळे भारतात इंग्रजांना प्रबळ असं युरोपीय स्पर्धक कोणी उरलेला नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तांच्या वसाहतवादाला कसे तोंड दिलेलं आहे याची माहिती आपण काय करणार आहोत? पुढील पाठात पाहणार आहोत. अशा प्रकारे प्रकरण 3 युरोपीय भारत आणि युरोपीय वसाहतवाद हा प्रकरण इथे संपतो. नमस्कार.